वारी येथील 2015 पाण्याची टाकी झाली होती 1,00,000 लिटरची आणि ती 4/3/26 रोजी रात्री 12-12:30च्या दरम्यान कोसळल्याचा सरपंचांचा फोन आला होता. त्या फोनच्या अनुषंगानं आमचे डेप्युटी ग्रामीण पाणी पुरवठा श्री रवींद्र पिसे यांना सदर बाबीची पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले होते. तर त्यांनी काल तो अहवाल उशिरा माझ्याकडे सादर केलेला आहे. त्यामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांची प्रशासकीय मंजुरी होती. लेखाशीर्ष मागास क्षेत्र अनुदान व 13 वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर अशी 14,89,625 रुपयाचं हे काम होतं. प्राथमिक चौकशी अहवालानुसार ती टाकी जी पडलेली आहे तिचं काम गुलाब रामकृष्ण पठारे मुक्काम वारी या एजन्सीनं केलं होतं. ठेकेदाराचं नाव आहे आणि सध्या जीवित किंवा वित्तहानी तिथं काही झालेली नाही आहे. रात्रीच्या वेळेस घटना घडल्यामुळं सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाही असा प्राथमिक अहवाल आलेला आहे. तर याची तांत्रिक बाबीची पाहणी जी आहे ती डेप्टी इंजिनियर आणि अजून वरिष्ठ स्तरावरून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आज येऊन पाहणी करणार आहेत. तांत्रिक पाहणी झाल्यानंतर प्रत्यक्षात टाकी का कोसळली याचं कारण निश्चित होईल. जर सरपंचांच्या आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा डेप्टी इंजिनियर गेले त्या पाण्याची टाकी जी आहे तिचं पाणी जे ओव्हरफ्लो व्हायचं ते त्या पाण्याच्या टाकीच्या खालीच झिरपत असल्यामुळं आणि काळी जमीन असल्यामुळं ती टाकी कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु तो आता मलबा तिथून पूर्ण हलवल्यानंतर खरं तिचं टेक्निकल कारण समोर येईल आणि टेक्निकल कारणामध्ये जर कोणी दोषी आढळलं त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कशा स्वरूपाची कारवाई संबंधित होऊ शकते दोषी आढळल्यास? चौकशीचं स्वरूप जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कशा प्रकारची कारवाई आणि कोणावर जबाबदारी निश्चित करायची हे निश्चित होणार नाही. अंतिम चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल.